भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि प्रशासकीय अनियमितता करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात आलेली आहे। नागपूर विभागीय आयुक्तांनी सरपंच यांच्यासह ग्रामपंचायतीच्या एकूण 7 सदस्यांना पदावरून निष्कासित करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुणे जिल्हा 67,000 दुबार मतदारांची नोंदणी हमीपत्र भरून घेतले जाणारे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तयार केलेल्या मतदार यादीमध्ये 67,000 दुबार नाव आहेत। त्यामुळे मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचं हमीपत्र राज्य निवडणूक आयोगामध्ये करून लिहून घेतलं जाणार आहे। मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जानेवारी अखेरपर्यंत आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरातील 5,000हून अधिक अर्ज नामंजूर करण्यात आले, तर 1,500हून अधिक अर्ज दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांच्या लॉग इनवर सेंडबॅक केलेले आहेत। सोलापुरात माघीवारी निमित्त भगवे ध्वज घेत शेकडो भक्तांसह गोल रिंगण सोहळा पार पडला। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली। शहरातील नाथकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये गेले गोल रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील नाथनगरी डव्हा इथं 76व्या यात्रा महोत्सवाची धामधूम शिगेला पोहोचलेली आहे। नाथरंगे महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 1 लाखाहून अधिक भाविकांना महाप्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आले। या यात्रेचा समारोप आज रथसप्तमीच्या दिवशी महाप्रसाद वितरणानं होणार आहे। सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 60 दिवसांच्या मुदतीमध्ये सौर कृषी पंप बसवणं पुरवठादारांना कंपनीला बंधनकारक आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरामध्ये अर्ज केल्यानंतरही ऐन रब्बी हंगामामध्ये हजारो शेतकऱ्यांना सौर पंप मिळालेले नाहीत। त्यामुळे विहिरीत मुबलक पाणी असूनही पिकांना देता येत नसून सौर पंप कधी मिळणार असा सवाल अर्जदार शेतकरी विचारतात। छत्रपती संभाजीनगरात हनुमान मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे। 2 चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडत रोख रक्कम तसंच सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत। या चोरीमध्ये अंदाजे 2.5 ते 3 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। संभाजीनगरातील गंगापूर तालुक्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये कंपनीने ॲडव्हान्स पैसे घेऊन आणि स्थानिक व्यापाऱ्यांशी देणी थकवत 53,47,000 रुपयांची फसवणूक केलेली आहे। या प्रकरणी दोघांविरोधामध्ये गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फसवणुकीसोबतच आरोपींनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकावून खंडणी मागितला असाही आरोप होतो। जळगाव जिल्ह्यातील निंभोरा रेल्वे स्थानकावर पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा हा रद्द करण्यात आला। रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधामध्ये ग्रामस्थांनी DRM कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय। पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील HP गॅस एजन्सीच्या कार्यालयाला भीषण आग लागली। या आगीमुळे संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। राजौरीतील कोटरांकामध्ये जोरदार बर्फवृष्टीची नोंद झाली आहे। मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत। तर श्रीनगरमध्ये देखील बर्फवृष्टी सुरू झालेली आहे। नागरिक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत। लहान मुलंही बर्फामध्ये खेळताना दिसत आहेत। जम्मू काश्मीरच्या बनिहालमध्येही नुकतीच बर्फवृष्टी झाली आहे। त्यामुळे सर्वत्र बर्फाची पांढरी शुभ्र चादर पाहायला मिळते। जम्मू काश्मीरमधील हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत आहेत। जम्मू काश्मीरच्या भदरवाहमध्ये सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली दिसते। घरांवर झाडांवर बर्फच बर्फ पाहायला मिळतोय। भदरवाहमधील दृश्य जरी मनमोहक दिसत असलं तरी जनजीवन मात्र विस्कळीत झाले। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील जोजिला पास बर्फवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद झालाय। या ठिकाणी प्रशासनाकडून मार्ग मोकळा करण्याचं काम सुरू आहे। मनालीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेत। मात्र जोरदार बर्फवृष्टीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत।
जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. सर्वत्र बर्फाचा जाड थर जमा झालाय, त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यांवरील बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये देखील बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झालेले आहेत, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. राजौरी कंडी बुधाल सीमेवरही मोठ्या प्रमाणात बर्फ साचलाय, तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वत्र बर्फवृष्टी होताना दिसतीये. राज्यातील धरणांच्या सुरक्षेसाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. धरण सुरक्षा कायद्यानुसार राज्यातील सर्व धरणांचं व्यापक सुरक्षा मूल्यांकन करण्यात येणार आहे. प्रत्येक धरणाचं स्वतंत्र हेल्थ कार्ड तयार होणार आहे. या हेल्थ कार्डची कोयना धरणापासून सुरुवात झाली आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला गृहनिर्मितीसाठी काही भूखंड उपलब्ध झालेले आहेत. यापैकी 4 भूखंडांवरील घरांच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, तर 2 भूखंडांवरील गृहनिर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. पनवेल कळंबोली दरम्यान मध्य रेल्वेकडून अप आणि डाऊन मुख्य मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 110 मीटर लांबीच्या गर्डर उभारणीसाठी हा ब्लॉक घेतला जाईल. पनवेल स्थानकावर पादचारी पूल बांधकामासाठी गर्डर उभारणीचं काम करण्यात येणार आहे.